पण भटू सर, मी अजून एक प्रश्न विचारेल की ऐराणीत प्रचंड काम केलं तुम्ही, त्यासोबतच मराठी आणि त्यातून हिंदीत पण कामं केलेली. पण सर, ऐराणी कलावंत जेव्हा मुंबई पुण्यामध्ये जातात तर तेव्हा त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींचा सामना करावा लागतो, किंवा नवोदित कलावंतांना तुम्ही काय सांगाल? मुळात आपल्याकडे जी काही खानदेश ही जी कर्मभूमी आहे आपली, खूप टॅलेंटेड कलाकार या ठिकाणी आहेत. मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ज्यावेळी आपण मुंबईत जातो, स्ट्रगल करतो, त्यावेळी आपल्याकडचा जो कलाकार असतो तो इथं खूप स्ट्रॉंगली काम करतो. परंतु तिथे गेल्यानंतर ते मोठमोठाले लाईट्स, तो सेट, ते भव्य चकाचक सगळं, आणि आपले जे को आर्टिस्ट असतात ते खूप असे पॉश कपड्यांमध्ये येतात, सफाईदारपणे मराठी, हिंदी, इंग्रजी बोलतात. त्यात आपला कलाकार गांगरून जातो. त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो डाऊन होऊन जातो, आणि तीच खरी अडचण आहे. आपला सेल्फ कॉन्फिडन्स हा आपण शेवटपर्यंत जर चांगला ठेवला तर तुम्ही बिनधास्त त्या ठिकाणी काम करू शकता. आत्मविश्वास. तर मी त्या गोष्टीत न गेलेलो आहे. मी अनेक मराठी चित्रपट केले, त्यावेळी मला ह्या